डॉक्टर मुंदळा सांगतात की महिलांचा सेक्शुअल आनंद हा खूप कॉम्प्लेक्स आहे. तिचं शरीर वेगळं असतं आणि म्हणूनच तिचा अनुभवही वेगळा असू शकतो. जवळीक, किस यामुळे देखील आनंद मिळतो. प्रत्येक स्त्री वेगळी असते. काहींसाठी तर फोर प्ले म्हणजे सेक्स. नमस्कार मंडळी, मी सोनम. तुम्ही पाहत आहात आशा किरण हे यूट्यूब चॅनल. आजची जी संपूर्ण माहिती आहे ते मुंदळा सरांनी लिहिली आहे आणि त्याचं निवेदन आज मी तुमच्यासमोर करणार आहे. आजचा आपला विषय अतिशय महत्त्वाचा आहे. आज आपण खुलासा करणार आहोत सेक्स आणि महिलांच्या प्लेजरबद्दल. खरं तर हा विषय अनेकांना टॅबू वाटू शकतो, पण डॉक्टर उमेश मुंदडा हे महाराष्ट्रातील अत्यंत प्रसिद्ध सेक्सॉलॉजिस्ट आणि क्लिनिकल एक्सपर्ट आहे. त्यांच्याकडून आज आपण मेडिकली हे सत्य जाणून घेणार आहोत. डॉक्टर उमेश मुंदळा गेल्या 40 वर्षापासून क्लिनिकल सेक्सॉलॉजिस्ट म्हणून काम करत आहेत. त्यांचं आशा किरण सेक्स क्लिनिक 1985 पासून सुरू आहे. महाराष्ट्रभर त्यांची क्लिनिक आहेत. मुंबई, पुणे, नाशिक, कोल्हापूर, नगर आणि मुख्य ब्रांच छत्रपती संभाजीनगरला आहे. सोमवार ते शुक्रवार ते संभाजीनगरच्या क्लिनिकमध्ये असतात, तर शनिवार रविवार मुंबई आणि पुण्यात ते प्रॅक्टिस करतात. इतक्या मोठ्या अनुभवावर आधारित त्यांचं मार्गदर्शन आज आपण इथे घेणार आहोत. सर्वात आधी समजून घेऊया की पेनिट्रेटिव्ह सेक्स म्हणजे नेमकं काय. साध्या भाषेत सांगायचं झालं तर जेव्हा पुरुषाचं लिंग स्त्रीच्या योनीमध्ये जातं त्याला आपण पेनिट्रेटिव्ह सेक्स म्हणतो. हा इंटरकोर्स रिप्रोडक्शनसाठी म्हणजेच मूल होण्यासाठी तर असतोच, पण त्याचबरोबर इंटमसी आणि आनंदासाठी देखील असतो. पण लक्षात ठेवा, केवळ पेनिट्रेशन झालं म्हणून महिलांना नेहमी आनंद मिळतो असं काही नाही. डॉक्टर मुंदळा सांगतात की महिलांचा सेक्शुअल आनंद हा खूप कॉम्प्लेक्स आहे. काही महिलांना डिरेक्ट पेनिट्रेशनमधून सुख वाटतं, तर काहींना क्लिटोरसवरची उत्तेजना जास्त आवडते. काहींसाठी तर फोर प्ले म्हणजे सेक्सपूर्वीचा प्रेमळ स्पर्श, जवळीक, किस यामुळे देखील आनंद मिळतो. प्रत्येक स्त्री वेगळी असते. तिचं शरीर वेगळं असतं आणि म्हणूनच तिचा अनुभवही वेगळा असू शकतो. बरेचदा लोकांचा गैरसमज असतो की पेनिट्रेशन म्हणजेच क्लायमॅक्स, पण हे अत्यंत चुकीचं आहे. अनेक महिलांना ऑर्गॅझम म्हणजेच चरमसुख मिळवण्यासाठी फक्त पेनिट्रेशन पुरेसं नसतं. मानसिक तयारी, पार्टनरवरचा विश्वास, आरामदायी वातावरण या सगळ्यांचा मोठा भाग असतो. शरीर आणि मन दोन्ही तयार असेल तेव्हाच आनंद खऱ्या अर्थाने अनुभवता येतो. डॉक्टर मुंदडा असंही सांगतात की सेक्समध्ये कम्युनिकेशन खूप महत्त्वाचं आहे. जोडीदारांमध्ये एकमेकांशी बोलणं, काय आवडतं, काय आवडत नाही हे शेअर करणं जास्त महत्त्वाचं ठरतं. कधी पेनिट्रेशनपेक्षा स्पर्श, केस, फोरप्ले या गोष्टींमुळे महिलांना जास्त आनंद मिळतो. त्यामुळे सेक्स म्हणजे फक्त पेनिट्रेशन हा समज पूर्णपणे चुकीचा आहे. आपल्याकडे अजूनही सेक्सबद्दल खुलेपणानं बोललं जात नाही, म्हणूनच त्याबद्दलचे काही गैरसमज आहेत. पण डॉक्टर मुंदडा गेली 40 वर्ष पेशंटला मार्गदर्शन करत हे गैरसमज तोडण्याचा प्रयत्न करत आले आहेत. त्यांचं म्हणणं अगदी सरळ आणि सोपं आहे. सेक्स हा फक्त शरीराचा नाही तर मनाचा अनुभव आहे. एक इंटरेस्टिंग पॉइंट असा आहे की डॉक्टर मुंदडा यांचा अनुभव सांगतो की पेनिट्रेशनचा प्रकार आणि ड्युरेशन, लुब्रिकेशन, रिलॅक्सेशन लेवल आणि फोरप्ले हे सर्व फिमेल प्लेजरसाठी अत्यंत महत्त्वाचे घटक आहे. कधी-कधी महिलांना प्लेजर हा पेनिट्रेशनच्या आधी किंवा नंतर फोरप्ले किंवा क्लिटोरसवरच्या स्टिम्युलेशनमध्ये जास्त मिळतो. म्हणून पेनिट्रेशन हा सेक्सचा एक भाग आहे, पण एंटायर फिमेल सेक्शुअल सॅटिस्फॅक्शनसाठी होलिस्टिक अप्रोच असणं आवश्यक आहे. तर आज आपण समजून घेतलं की पेनिट्रेटिव्ह सेक्समध्ये महिलांना आनंद होतो का? तर मंडळी, उत्तर एकदम सरळ आहे, हो, होतो. पण तो प्रत्येकासाठी, प्रत्येक स्त्रीसाठी वेगळा असू शकतो. काहींना जास्त, काहींना कमी, काहींना फक्त पेनिट्रेशन पुरेसं नसतं. त्यामुळे पार्टनरसोबत संवाद, म्युच्युअल अंडरस्टँडिंग आणि योग्य वातावरण या गोष्टीचं महत्त्व खूप आहे. डॉक्टर मुंदळा यांचा उद्देश नेहमी एकच राहिला आहे, लोकांचे गैरसमज दूर करणे आणि सेक्स एज्युकेशन सर्वांसाठी देणे, सोपं करणे. म्हणून त्यांचं आशा किरण सेक्स क्लिनिक लोकांना मार्गदर्शन करत आलं आहे. सेक्स, इंटिमेसी किंवा महिलांच्या प्लेजरबद्दल अजूनही तुमच्या मनात काही शंका असतील, काही समज गैरसमज असतील तर आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा आणि पुढे तुम्हाला कुठल्या टॉपिकवर व्हिडिओ पाहायला आवडेल ते सुद्धा आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा.